अशीच आणखीन एक संस्था सेवा संकल्प प्रतिष्ठान बुलढाणा जिल्ह्यामध्ये पळसखेड या गावाला काम करतात डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरती पालवे. 19-20 वर्षाचे असताना पासून या लोकांनी काम सुरू केलं. बस स्टॉपवर धुळीमध्ये कचऱ्यामध्ये पडलेला एक मनोरुग्ण त्यांना दिसला. त्याला अंघोळ घातली, त्याला उचलून आपल्या घरी आणलं. मग लक्षात आलं की अजून 3 लोक पडलेले आहेत, त्यांनाही उचलून आणलं आणि आपल्या वडिलांच्या शेतामध्ये एक झोपडी बांधून या 4 लोकांसोबत राहून यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठान सुरू केलं. त्या 4 मनोरुग्णांची काळजी घेतली, त्यांच्यासाठी काम करणं सुरू केलं. आज या सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये देखील 200-250 लोकांच्या वर मनोरुग्ण काम करतात. त्यांना आधार दिला, त्यांना आसरा दिलेला आहे, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते. एक मोठं हॉस्पिटल आता तिथे उभारलं जाते. त्यांच्यावर ट्रीटमेंट करून सगळ्या प्रकारची मदत त्यांना केली जाते आणि ती मदत करून त्यांना आपल्या घरी पाठवलं जातं. डॉक्टर नंदकुमार पालवे किंवा आरती पालवे यांचा अनुभव असा आहे की बरे झालेले रुग्ण जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांचे परिवारातले लोक त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत, त्यांना स्वीकारत नाही आणि म्हणून मग हे पुन्हा त्या केंद्रामध्ये परत येतात, पुन्हा फ्रस्ट्रेट होतात. त्यांना पुन्हा पालवे दाम्पत्य सुधारते, पण सुधारल्यानंतर आता त्यांना कुठे पाठवायचं आणि म्हणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या व्यवस्था आता ते उभारतायत. पळसाच्या पानापासून तयार होणाऱ्या पत्रावळ्या आणि द्रोण जेवणासाठी ज्या लागतात ते तयार करण्याच्या मशीन्स त्यांनी विकत घेतल्या आणि त्याच्यावर हे मनोरुग्ण काम करतात आणि स्वतःला उभं करतात. अशा संस्थांमध्ये आपल्या समोर आपल्याला दिसतात डॉक्टर नंदकुमार पालवे व आरती पालवे. हे त्यांचं कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये 250च्या वर मनोरुग्ण आहेत. पण या मनोरुग्णांच्या सगळ्या प्रकारच्या सेवा म्हणजे कधी कधी तर त्यांच्या शारीरिक स्वच्छता देखील यांना कराव्या लागतात, पण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जे लोक भान हरपलेले आहेत, ज्यांना आपलं अस्तित्व कळत नाही, जे स्वतःला विसरलेले आहेत, अशा लोकांना सांभाळून त्यांना मोठं करणं, त्यांचा सांभाळ करणं, आई वडील बनून हे किती कठीण काम आहे हो. कधी कधी अशा मनोरुग्णांना डॉक्टर नंदकुमार स्वतःच्या हातानं खाऊ घालतात आणि ते मनोरुग्ण देखील त्यांच्यावर त्याच पद्धतीनं प्रेम करतात. अगदी आपल्या मुलासारखं डॉक्टर नंदकुमार यांना कवटाळून रडणारे मनोरुग्ण आपलं मन व्यक्त करतात. अशा लोकांना सांभाळ करणारं हे दाम्पत्य आणि अशा लोकांचा सांभाळ करणारा हा सेवा संकल्प प्रतिष्ठान sevasankalp.org या वेबसाईटवर आपल्याला या संपूर्ण संस्थेची माहिती मिळू शकते. अशा संस्थांच्या माध्यमातून जी मदत केली जाते ना, या संस्थांमध्ये जी आपण मदत करतो, मी उदाहरणादाखल आपल्याला या संस्थांबद्दल माहिती दिली की अशा कुठल्या तरी समाजाभिमुख काम करणाऱ्या लोकांसोबत जोडलं जाऊन आपण जर काम केलं, आपण जर काही पैशाची मदत केली, आपण जर काही स्वतः सेवा देऊन मदत केली तर आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि मग ताण येत नाही. ताण का येतो? कारण आपण आपल्या चौकटीमध्ये बंद असतो म्हणून. एखाद्या बंद डब्यासारखं आपण स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. ते कोंडून घेणं आपण सोडूयात. आपण आपल्या चौकटीच्या पलीकडे बाहेर जगामध्ये किती लोकांना किती मदतीची गरज आहे हे ओळखूयात. आणि ज्या 3 संस्थांचा उल्लेख मी केला, अशा अनेक संस्था काम करतात. अशा संस्थांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवून फक्त आपलीच दुःख कवटाळून, आपलीच छोट्या छोट्या दुःखांना मोठं करून त्या दुःखांसोबत खेळून अकारण ताण निर्माण करण्यापेक्षा आपण अशा संस्थांशी जोडले जाऊन खरंच जे लोक दुर्दैवी आहेत, खरंच ज्या लोकांकडे कोणीही नाही, खरंच ज्या लोकांना कोणाचाही सपोर्ट नाही, भान हरपलेले लोक आहेत, अशा लोकांना मदत करून त्यांना एक चांगलं सुदृढ जीवन जगण्याची मदत जर आपण करू शकलो ना, तर आपल्याला ताणमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करता येते. आपण आपल्या चौकटीच्या बाहेर निघतो. आपला व्ह्यू जो आहे तो ब्रॉड होतो. व्यापक दृष्टिकोनानं आपण समाजाकडे बघायला लागतो आणि हा एक अत्युच्च दर्जाचा आनंद आहे. अगदी डॉक्टर नंदकुमार पालवे किंवा आरती पालवेंसारखं काम आपल्याला जरी करता आलं नाही तरी देखील त्या सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये जाऊन थोडा वेळ वावरून तिथे काही पद्धतीची सेवा देऊन आपल्याला जसं जमेल तशी मदत केल्यानंतर त्या दिवशीची संध्याकाळ तुम्ही अनुभवा. त्या दिवशी आपल्याला आनंद वाटेल की मी काहीतरी करू शकलो. या समाजाचं जे देणं मी लागतो ते मी दिलं.
ह्या भावना जेव्हा तयार होतात ना, तेव्हा ताणमुक्तीच्या दिशेनं आपण पुढे जात असतो. पुढच्या स्टेपमध्ये देखील एक अजून महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे फोकस ऑन पॉझिटिव्ह. कायम सकारात्मक दृष्टिकोन आपला असला पाहिजे. हे कठीण आहे, कधी कधी हे कठीण असतं, पण तरी देखील आपल्या मनाची जडणघडणच अशी आता बनवणं गरजेचं आहे की आपण फक्त सकारात्मकच पाहायचं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज द बेस्ट रेमेडी ओव्हर बर्डन ऑफ लाईफ अँड वर्क. आयुष्याचं बर्डन, आयुष्याचं ओझं का निर्माण होतं? कारण आपला दृष्टिकोन हा त्याच्याकडे बघण्याचा सकारात्मक नसतो. अनेक वेळा आपण नकारात्मक दृष्टिकोनांमधूनच गोष्टींकडे बघतो. कुठल्याही गोष्टीचे दोन पैलू असतात, त्यातला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन पैलूंपैकी बरेच वेळा आपण नकारात्मक पैलू बघतो आणि त्यामुळे आपल्या मनावर त्याचा अकारण ताण निर्माण होत असतो. कायम सकारात्मक बघणे ही मनाची ठेवण आपल्याला तयार केली पाहिजे आणि हे प्रयत्नपूर्वक करता येतं. त्याची सुरुवात आपल्या घरून, आपल्या जवळच्या व्यक्तींपासून करायची असते. आणि एक नियम करायचा असतो की मी कुणाबद्दलही कधीही वाईट बोलणार नाही. मी कधीही कुणामधलीही वाईट गोष्ट हायलाईट करणार नाही. आपण काय हायलाईट करतो? आपण वाईट गोष्टी हायलाईट करतो. एखादा व्यक्ती जो हजर नाही आहे त्याच्याबद्दल आपण गॉसिप करतो. म्हणजे काय करतो? आपण त्या व्यक्तीमध्ये असणारे जे वैगुण्य आहेत ते हायलाईट करून रंगवून रंगवून सांगतो. हे बंद करायला हवं. आपण फक्त त्या व्यक्तीमधल्या चांगल्याच गोष्टी अधोरेखित करायच्या, चांगल्याच गोष्टी पाहायच्या, चांगल्याच गोष्टी सांगायच्या. असं जेव्हा आपण करायला लागतो ना, त्यामुळे आपला ॲटिट्यूड जो आहे तो प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह होतो. असे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात आणि कधी कधी आपणही असे वागत असतो की आपण फक्त नकारात्मक बोलतो. आपण फक्त नकारात्मकच विचार करतो की हे काय? हे वाईट. ते काय? ते वाईट. हे काय? चांगलं नाही. ते काय? चांगलं नाही. असं काय चांगलं नाही हेच आपण सांगत राहतो. याच्या ऐवजी काय चांगलं आहे हेही आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून ॲज मच ॲज वी गो ऑन थिंकिंग पॉझिटिव्ह, द निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस स्टार्ट डिक्रीजिंग अँड वी टेंड टू बिकम हॅपी. असं जेव्हा आपण करायला लागतो ना, तेव्हा परिणाम त्याचा व्हायला वेळ लागतो, पण तो होतो. जसजसं आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो, जसजसं आपण सकारात्मकतेच्या दिशेनं जायला लागतो, तसतसे निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस जे आहेत, नकारात्मक प्रभाव जे आहेत ना, ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग आपण आनंदाच्या दिशेनं जायला लागतो. कारण आनंद मिळवण्याचा मार्ग हा सकारात्मक दिशेनंच आहे, हे कायमस्वरूपी मनावर आपल्याला कोरून ठेवावं लागेल. नकारात्मक भूमिकांमुळे कधीही आनंद मिळू शकत नाही. ना आपण आनंदी होऊ शकतो किंवा आपण कोणाला आनंद देऊ शकतो. पण सकारात्मकता ही मात्र कायम आपल्याला आनंदाच्या दिशेनं नेत असते, कायम आनंदाच्या दिशेनं वाटचाल आपल्याला करायला लावत असते. आणि म्हणून फोकस ऑन पॉझिटिव्ह, चांगलं बघणे, पॉझिटिव्ह बघणे, पॉझिटिव्ह बोलणे, कोणाचेही चांगल्याच गोष्टी हायलाईट करणे, चांगल्याच गोष्टी सांगत राहणे आणि चांगल्याच गोष्टींना अधोरेखित करणे, असा स्वभाव जर आपण तयार केला ना, तर आपल्याला एक अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट बघायला मिळते. जे चित्र तुमच्यासमोर आता दिसते, किती सुंदर रेखाटन आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे सुंदर स्केच तुमच्यासमोर आपल्याला दिसते. आता हा बोर्ड जर आपण पाहिला तर या बोर्डवर कोपऱ्यामध्ये एक काळा डाग दिसतोय. काही लोक असे असतात की ज्यांना हा बोर्ड दाखवल्यानंतर ते डॉक्टर अब्दुल कलाम यांचं सुंदर रेखाटन बघणार नाहीत. ते या रेखाटनाची तारीफ करणार नाहीत. किती सुंदर स्केच काढलेलं आहे असं उत्स्फूर्तपणे आनंदाचं वाक्य त्यांच्या मनातून निघणार नाही. ते म्हणतील हे सगळं ठीक आहे, पण या बोर्डवर असणारा तो काळा डाग मात्र मला आवडलेला नाही. त्यांना हे चित्र दिसलं नाही, त्यांना तो डाग दिसला. याला म्हणतात अप्रोच आणि ॲटिट्यूड. मला हे चित्र दिसायला हवं. मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे रेखाटन काढणाऱ्या कलाकाराबद्दल मनापासून समाधान आणि त्याच्या कलेबद्दल मला आदर निर्माण व्हायला हवा आणि मी अत्यंत आनंदानं, पारदर्शी मनानं आणि उत्स्फूर्तपणे त्याच्या त्या कलेचं मनापासून कौतुक करायला हवं, न की त्या बोर्डवर असणारा, कोपऱ्यात असणारा काळा डाग बघून माझ्या आनंदाला ग्रहण लावण्याचं काम करायला हवं.
मला निखळ आनंद घेता आला पाहिजे आणि तो घेताना नकारात्मक बाजू ज्या आयुष्यामध्ये आहेत त्या मला बाजूला सारता आल्या पाहिजे. कारण जसा ताण आपल्याला टाळता येत नाही तसं नकारात्मक भूमिकाही टाळता येत नाहीत. पण त्या टाळता येतात प्रयत्नपूर्वक. त्या टाळता येतात, कमी करता येतात प्रयत्न केले तर. अशा पद्धतीनं ही 5वी स्टेप आपण शिकली. या 5व्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह, सकारात्मक सगळ्या दृष्टीनं पाहायचं आहे आणि सकारात्मकता जर निर्माण केली, आपला ॲटिट्यूड जर तसा आपण तयार केला, तर आपल्याला ताणमुक्तीच्या दिशेनं जाता येतं, मनावर आलेला ताण कमी करता येतो. त्यामुळे या स्ट्रेस मॅनेजमेंटच्या या कोर्समध्ये आपण ज्या वेगवेगळ्या टप्प्यांना अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय त्यातला हा एक टप्पा आपण पाहिला, की 5 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या, की ज्या 5 महत्त्वाच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला ताणमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करता येते. अर्थात हे अंतिम ध्येय नाही. ताणमुक्तीसाठी आपल्याला अजून काही स्टेप्स शिकायच्या आहेत, ताणमुक्तीसाठी आपल्याला अजून काही प्रयत्न करायचे आहेत, ते पुढच्या भागांमध्ये आपण शिकणार आहोत. आजच्या भागामध्ये मात्र या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि केवळ सकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आपल्याला आनंदी आयुष्याकडे पाऊल टाकायचं आहे. या भागामध्ये आपण इथे थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण अजून नव्या टप्प्याचा विचार करूयात. धन्यवाद.